करूया. पेज नंबर 40, 40 पान काढा आणि आपण मागच्या वेळेला जे कृतवान, कृतवंत आठवतंय ना ते केलेलं, कृतवती, कृतवत्य, हा, त्याचे उपयोग या धड्यामध्ये केलेले आहेत आणि म्हणून ते आपल्याला पाहिजे. आता आधी नेहमीप्रमाणे गोष्ट ऐका. वीर वनिता विश्पला म्हणजे ब्रेव लेडी. विश्पला नावाची लेडी ब्रेव, शूर अशी बाई होती. तिची काय गोष्ट आहे तर ही ऋग्वेदामध्ये ही गोष्ट आलेली आहे. ह, आणि ती गोष्ट जी आहे ती खेलराज नावाचा एक राजा असतो आणि त्याची पत्नी, बायको, वाईफ ही विश्पला. आता खेलराज हा राजा आहे तो खूप शूर असतो, पण त्याची बायको विश्पला ही सुद्धा अतिशय हुशार आणि म्हणजे ब्रेव, शूर अशी असते. तर एकदा काय झालं, शत्रूंनी त्यांच्यावर हल्ला केला. तर खेलराज बरोबर, राजा बरोबर ही राणी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे रणांगणावर उतरली आणि ती अगदी जोरात अशी युद्ध करायला तिने सुरुवात केली. आता बघा, युद्ध करताना तिचा म्हणजे तिने जो पराक्रम केला तो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. म्हणजे ती एकटी लढत होती आणि शत्रूचे सैनिक खूप होते. त्या शत्रूच्या सैनिकांनी तिचा पाय तोडला. आता बघा काय झालंय ते. एक मिनिट, आले ना मधून मधून की ऍडमिट करायला. तिचे पाय तोडला आणि पाय तुटल्यावर त्यांना काय वाटलं, शत्रू सैनिकांना, वा आपण आता जिंकलो, ती काय आता करणार आहे बाई. आणि म्हणून ते आपापल्या शिबिरामध्ये म्हणजे आपापल्या तंबूमध्ये गेले. आता तेव्हाचं युद्ध आत्तासारखं नव्हतं बरं का, की रात्री अपरात्री बॉम्ब टाकलेत, विमानातून युद्ध, तेव्हा असं नव्हतं. तेव्हा ऋग्वेदा काळामध्ये खूप पूर्वी, तर तेव्हा संध्याकाळ झाली की युद्ध बंद, आपापल्या शिबिरामध्ये ते गेले. आणि मग त्यांनी विचार केला आता काही ही बाई उद्या येणार नाही लढायला. पण ती जी विश्पला होती तिचा पाय तुटलेला असून सुद्धा ती रात्रभर विचार करत होती की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून तिने काय केलं, अश्विनी कुमार म्हणजे त्या वेळेचे मोठे सर्जन, डॉक्टर, त्यांचा धावा केला तिने. म्हणजे त्यांचं मनामध्ये स्मरण केलं की त्यांनी यावं आणि माझा पाय दुरुस्त करून द्यावा. आणि खरोखर ते अश्विनी कुमार दोघ जण होते आणि ते आले आणि त्यांनी लोखंडाचा पाय, तिला कृत्रिम पाय बसवला आणि ती पुन्हा सकाळी नवीन जोमाने रणांगणावर उतरली आणि शत्रू सैनिकांना दुसऱ्या दिवशी तिने गारद केलं, म्हणजे त्यांचा पराभव केला. अशी ही राणी विश्पला. हिस्ट्रीमध्ये अजूनही तिचा म्हणजे सन्मान केला जातो. आता लक्षात आली ही गोष्ट? हॅलो. हा, आता गोष्ट कळल्यानंतर आपण हा धडा शिकूया. बघा, अगदी छान धडा आहे. आधी सर्वात त्याच्या प्रस्तावनेमध्ये बघा, ऋग्वेदात उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारिणीच एषा कथा स्त्रीणाम सामर्थ्यम दर्शयती. म्हणजे ऋग्वेदात उद्धृता, 4 वेद आपल्याला माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. त्या ऋग्वेदामध्ये उद्धृता म्हणजे सांगितलेली, अतिशय
अद्भुत आणि रोमांचकारी म्हणजे अंगावर शहारे आणणारी अशी ही गोष्ट. स्त्रियांचं सामर्थ्य, ॲबिलिटी किती आहे हे दाखवते. शस्त्रक्रिया विशारदौ अश्विनी कुमारौ प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारौ स्तः. शस्त्रक्रिया विशारद म्हणजे सर्जन. सर्जन आपण जे म्हणतो शस्त्रक्रिया करणारे ते दोघं जण अश्विनी कुमारौ हे दोघं प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य, प्रगत म्हणजे मॉडर्न जे टेक्नॉलॉजी आहे, वैद्यक मेडिकल टेक्नॉलॉजी जी आहे त्याचे जणू ते आधारस्तंभ म्हणजे त्यांनी सुरुवात केली सर्जरी करायला. विश्पलायाः चरित्रं प्रेरणादायकं खलु सर्वेषां कृते. विश्पलेचं चरित्र म्हणजे प्रेरणादायक, इन्स्पायरिंग आहे सर्वांच्यासाठी. आता हे कुठून घेतलंय? संभाषण संदेश मासिकात. संभाषण संदेश नावाचं जे मासिक आहे त्याच्यामधली ही गोष्ट आहे. आता बघा सुरुवात करूया. खेलराज नाम कश्चित नृपः. खेलराज नावाचा कोणी एक राजा होता. 1 मिनिट फक्त. योगेश, आता ते आत्ता सुरू केले म्हणजे किती वेळ चालेल? हा बघा, आता मी हे सुरू केलेलं आहे पण आता मला माहित नाही किती वेळ झूमचं होईल ते. आपण सुरू करायचंच आहे. खेलराज नाम कश्चित नृपः. कश्चित म्हणजे कोणी एक, कह प्लस चित. खेलराज नावाचा कोणी एक राजा होता. विश्पला तस्य पत्नी. वेदश्री ऐकू येते ना? हो मिस. हा, विश्पला त्याची बायको वाईफ होती. सा यथा महाविदुषी आसीत तथैव रणकुशला अपि आसीत. सा म्हणजे ती, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, ती ज्याप्रमाणे, ती ज्याप्रमाणे महाविदुषी म्हणजे खूप हुशार अशी होती. तथैव त्याचप्रमाणे रणकुशला म्हणजे ब्रेव. रण म्हणजे युद्धामध्ये अतिशय कुशल अशी होती. म्हणजे ती हुशार पण होती आणि रणांगणावर ब्रेव अशी पण होती. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत. खेलराज सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, शूर आणि पराक्रमी होता. आसीत म्हणजे होता. सह विश्पलया सह सुखेन जीवती स्म. तो विश्पले बरोबर सुखाने राहत होता. स्म आलाय बघा, आठवतंय ना? स्म आला की भूतकाळ. अथ कदाचित शत्रवः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. अथ म्हणजे देन, नंतर. कदाचित म्हणजे एकदा, नंतर एकदा. बघा, शत्रूंनी, शत्रव म्हणजे शत्रूंनी खेलराजावर आक्रमण केलं. कृतवन्तः अनेक शत्रू होते, त्यांनी एकत्र येऊन आक्रमण केलं. त्याच्यानंतर बघा, महत युद्धम आरब्धम. मोठं युद्ध सुरू झालं. सेनायाः नायकः खेलराजः रणरंगम प्रविष्टवान. सेनेचा नायक म्हणजे सेनापती. खेलराज हा स्वतः सेनापती होता. तो रणरंगम म्हणजे
रणांगणावर प्रविष्टवान उपस्थित झाला. विष्पला अपि रणरंगम प्रविष्टवती. विष्पला सुद्धा रणांगणावर उपस्थित झाली. भुवम अवतीर्णा चामुंडेश्वरी इव सा शत्रूणां संहारम कृतवती. भुवम अवतीर्णा, भुवम म्हणजे पृथ्वीवर, अवतरलेली, जणू, इव म्हणजे जणू, चामुंडेश्वरी, चामुंडेश्वरी म्हणजे देवी आहे बघा. चामुंडेश्वरीने जसं राक्षसांचा नाश केला, म्हणजे चामुंडेश्वरी प्रमाणे पृथ्वीवर अवतरून म्हणजे अवतीर्ण होऊन तिने शत्रूंचा संहार केला. आता आपण मागच्या धड्यात पाहिलंय कृतवती म्हणजे केला, कळलं, तिनं केला म्हणून कृतवती. तस्याः शौर्यं पराक्रमञ्च दृष्ट्वा शत्रवः अपि चकिताः अभवन्. तिचा पराक्रम आणि शौर्य पाहून, दृष्ट्वा पाहून, शत्रू सुद्धा आश्चर्यचकित झाले. कळतंय? तिचं शौर्य आणि पराक्रम पाहून, ब्रेवरी पाहून शत्रू सुद्धा चकित झाले. हॅलो, समजतंय ना पूजा? हो. हा. एषा रणांगणात यावत न निवार्यते तावत जयः सर्वथा न प्राप्यते. बघा, अजून एक एक जण येत आहेत. 1 मिनिट, याला ऍडमिट करून घेते. एषा रणांगणात यावत न निवार्यते. हिला रणांगणातून म्हणजे ही, एषा म्हणजे ही, रणांगणातून यावत जोपर्यंत जात नाही, निवार्यते म्हणजे जाणे, निघून जाणे. ती जोपर्यंत रणांगणातून जात नाही तोपर्यंत तावत जयः सर्वथा न प्राप्यते. तोपर्यंत आपल्याला वी कॅनॉट विन, आपल्याला जय मिळू शकत नाही, आपला विजय होऊ शकत नाही. इति चिंतयित्वा, असा विचार करून शत्रुसैनिकाः युगपत आक्रम्य ताम अवरुद्धवन्तः. बघा, हे वाक्य मोठं आहे. इति चिंतयित्वा म्हणजे हिला जोपर्यंत घालवत नाही तोपर्यंत आपल्याला विजय मिळत नाही, असा विचार करून, चिंतयित्वा, शत्रुसैनिकाः, शत्रूचे सैनिक, युगपत आक्रम्य म्हणजे अगदी जोरदार आक्रमण करून, ताम अवरुद्धवन्तः तिला अडवलं, अवरुद्धवन्तः तिला त्यांनी अडवलं, एकदम जोरदार हल्ला करून, आक्रम्य तिला अडवलं सर त्या शत्रूने. शत्रु सैनिकाः ते असंख्याः आसन. शत्रु सैनिक होते ते अगणित, असंख्य, मोजता न येण्याजोगे एवढे होते, खूप होते, असंख्य. विष्पला तू एकाकिनी, आणि विष्पला मात्र एकटी, एकाकिनी, ओनली वन विष्पला. तथापि तस्याः मनसि न भीतिलेशः अपि आसीत्. परंतु तिच्या मनामध्ये भीतीचा लवलेशही नव्हता. कळलं? भीती अजिबात नव्हती तिच्या मनामध्ये. प्रत्युत म्हणजे एकटी असून बघा, तिच्या मनामध्ये भीती नव्हती. प्रत्युत
द्विगुणितेन उत्साहेन युद्धम कृतवती. प्रत्युत म्हणजे उलट, याच्या उलट द्विगुण म्हणजे दुप्पट उत्साहाने तिने युद्ध केले. एकटी असून सुद्धा तिच्या मनामध्ये भीती नव्हती, उलट दुप्पट उत्साहाने तिने युद्ध केले. युद्ध समये शत्रु सैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः. युद्धाच्या वेळी शत्रु सैनिकांनी तिचा एक पाय कापला. कर्तितवंत कळलं, शत्रू सैनिकांनी युद्धाच्या वेळी तिचा एक पाय कापून टाकला. अनंतरम इतः परम एतस्याः कारणात पीडा न भविष्यती. अर्धवाक्य बघा एवढंच. अनंतरम आफ्टर दॅट, इतः परम आता याच्या पुढे, हिच्यामुळे, एतस्याः कारणात हिच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. कारण काय केलं होतं त्यांनी, पाय मोडून टाकला होता, कापला होता. इति इति निर्णयं कृत्वा ते शिबिरं प्रतिगतवन्तः. आज हे नाही केलं रेकॉर्डिंग, असं झालं. असा निर्णय करून त्यांनी त्या शिबिरामध्ये परत गेले. बघा, असा निर्णय करून म्हणजे असं ठरवून ते आपापल्या शिबिरामध्ये गेले. तुम्हाला मगाशी मी गोष्टी सांगितलं होतं की त्यावेळी युद्ध दिवसभर करायचे आणि संध्याकाळ झाली की आपापल्या तंबूमध्ये, टेंटमध्ये, शिबिर टेंटमध्ये परत जायचे, परत सकाळी यायचे. बघा, आता रात्र झाली, ते गेले, आता काही हिचा त्रास होणार नाही असं त्यांना वाटलं. यद्यपि विश्पलायाः पादः भग्न तथापि सा हतोत्साह न जाता. यद्यपि, यदि प्लस अपि, जरी, यदि म्हणजे जरी, विश्पलेचा पाय, पादः पाय तुटला होता, भग्न तुटला होता, तरी सुद्धा, तथापि, सा हतोत्साह न जाता, ती निराश झाली नाही. हतोत्साह निराश, ती सॅड झाली नाही. चैतन्य मूर्ती ही सा वीरांगना एव आसीत. चैतन्य मूर्ती, उत्साहाची मूर्ती असलेली ती, चैतन्य उत्साह, ती वीरांगना म्हणजे ब्रेव लेडी, वीर अंगना, अंगना म्हणजे लेडी आणि वीर म्हणजे शूर, शूर अशी ती बाई, एव आसीत, शूर अशी ती बाईच होती. एव म्हणजे कळलं, उत्साह मूर्ती असलेली ती शूर अशीच बाई होती. स्वमया युद्धम करणीयम एव. बघा, स्वह मया युद्धम करणीयम एव. स्वह म्हणजे उद्या, उद्या मला युद्ध करायचंच आहे. कळलं, मला उद्या युद्ध करायचंच आहे. इति निश्चित्य, असा निश्चय करून, सा पादम पुनः प्राप्तुम ऐच्छत. कळलं, तिला काय आलं तिच्या मनात बघा, उद्या मला युद्ध करायचंच आहे असं निश्चय करून तिने आपला पाय पुन्हा मिळावा अशी इच्छा केली. आपला पाय परत तयार व्हावा अशी तिची इच्छा होती.
अतः सा निश्चलतया उपविश्य अश्विनकुमारयोः ध्यानं कृतवती. अतः म्हणून ती निश्चलतया शांतपणे बसून उपविश्य अश्विनकुमारयोः अश्विनकुमारांचे दोघे ते ध्यानं कृतवती त्यांची ती आठवण काढू लागली. कळलं? आता तिचा पाय पुन्हा हवा होता, ती इच्छा होती तिची. अतः म्हणून सो तिने शांतपणे बसून अश्विनी कुमारांची आठवण काढली, त्यांचं ध्यान केलं. तस्याः भक्तेः कारणात अश्विनी कुमारौ लोहयुक्तं पादं योजयित्वा तां यथापूर्वं कृतवन्तौ. तिच्या भक्तीच्या मुळे, तिची श्रद्धा भक्ती होती, त्या श्रद्धेमुळे अश्विन कुमार दोघ जण लोहयुक्तम पादम, लोह म्हणजे लोखंडाचा पाय, योजयित्वा तिला लावून, ताम यथापूर्वम कृतवन्तौ तिला यथापूर्वम पूर्वीप्रमाणे केलं. बघा, लोखंडाचा पाय. आता आपण सध्या सुद्धा जर आपल्याला पाय तुटला, हात तुटला तर खोटा हात पाय लावतात. पण तेव्हा ऋग्वेदात सुद्धा अश्विनी कुमार हे दोघ जण जे होते त्यांनी तिला लोखंडाचा पाय लावून तिला पूर्ववत यथापूर्वम पूर्वीप्रमाणे केलं. लक्षात येते ना गोष्ट? घाई नाही होत ना? हा. एतस्मात् विष्पला यथापूर्वं चलितुं युद्धं कर्तुं च समर्था जाता. एतस्मात् ह्यामुळे, विष्पला यथापूर्वं पूर्वीप्रमाणे चालू आणि युद्ध करू शकली, समर्था, एबल. कळलं? तिला पूर्वीप्रमाणे चालू म्हणजे चालता येऊ लागलं आणि युद्ध करण्याचं सामर्थ्य, ताकद तिला शक्य झालं. येतोय अर्थ लक्षात ना? अनंतर दिने प्रातः सा महता उत्साहेन रणरंगम आगतवती. दुसऱ्या दिवशी, अनंतर दिने प्रातः, दुसऱ्या दिवशी सकाळी, प्रातः म्हणजे सकाळी, ती मोठ्या उत्साहाने, महता मोठ्या उत्साहाने रणांगणावर आली, आगतवती. रणरंगे ताम दृष्ट्वा एव शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च. रणांगणावर, रणरंगे, रणांगणावर तिला पाहून, दृष्ट्वा एव तिला पाहूनच, शत्रू सैनिक चकित म्हणजे वंडर, त्यांना आश्चर्य वाटलं, आणि भीताः च आणि ते घाबरले. काल त्यांना काय वाटलं होतं? आता हिचा पाय तोडलाय, आता ही काय परत येत नाही. पण तिला पाहून ते सगळे आश्चर्यचकित झाले आणि घाबरले. तस्याः दर्शनमात्रेण एव तेषां धैर्यं नष्टं जातम्. तिला पाहूनच, दर्शनमात्रेण, तिला नुसतं पाहूनच, तेषां धैर्य, त्यांचं जे धाडस आहे, त्यांना जे करेज, त्यांचं नष्ट झालं. तिला पाहूनच त्यांचं सगळं धाडस नष्ट झालं. कुणाचं धाडस नष्ट झालं?
पूजा? शत्रूंचं, हा, शत्रू शाबास. सैनिकांचं. हा. सा यदा आयुध प्रहारम आरब्धवती तदा ते सर्वथा हतोत्साह जाताः. जेव्हा ती आयुध प्रहारम, आयुध म्हणजे शस्त्र आणि वेपन, आणि प्रहार म्हणजे प्रहार, ती जेव्हा वेपन मारायला लागली, आरब्धवती सुरुवात केली, तेव्हा ते तदा ते तेव्हा ते सर्वथा सर्वजण एकदम निराश झाले. हतोत्साह, दे बिकेम सॅड. विष्पला शत्रून कदली वृक्षान इव लीलया कर्तितवती. विष्पला शत्रूंना कदली वृक्षान म्हणजे केळीच्या झाडांप्रमाणे इव लीलया कर्तितवती, अगदी लीलया सहजपणे, इझिली तिने मारलं. कळलं? विष्पलाने शत्रूला केळीच्या झाडाप्रमाणे सहज मारून टाकलं, कापून काढलं. कर्तितवती. सहस्राधिकाः सैनिकाः तया सर्वृताः. म्हणजे सहस्त्र म्हणजे किती? हजार. हजारांपेक्षा जास्त सैनिक तिने मारून टाकले. सर्वताः म्हणजे मारले, ठार केले. एवं विष्पलायाः शौर्यस्य कारणतः तस्मिन् युद्धे हेलराजस्य एव जयः अभवत्. एवं म्हणजे काय? इन दिस वे, विष्पलायाः शौर्यस्य कारणतः, विष्पलेच्या ब्रेवरीमुळे, शौर्यस्य ब्रेवरी कारण त्यामुळे, तस्मिन युद्धे त्या युद्धामध्ये खेलराजाचाच जय झाला, विजय झाला. लक्षात येते? पुढे बघा. वीरवनिता विष्पला भर्त्रासह रणरंगम प्रविश्य शौर्येण युद्धम कृतवती. वीरवनिता, ब्रेव लेडी विष्पला, भर्त्रासह म्हणजे कुणाबरोबर? आपल्या पती बरोबर. कळलं? भर्तृ म्हणजे हजबंड, हजबंड बरोबर रणांगणावर येऊन, प्रविश्य येऊन, शौर्येण युद्धम कृतवती, ती शौर्याने तिने युद्ध केले. पादकर्तनानंतरम अपि म्हणजे पाय कापल्यानंतर सुद्धा, अश्विन कुमारयोः अनुग्रहेण, अश्विन कुमारांच्या, अनुग्रह म्हणजे कृपा, ग्रेस, कृपेमुळे, पादम पुनः प्राप्तवती, तिने पाय पुन्हा मिळवला. आणि शत्रून संहृतवतीच आणि शत्रूंना तिने ठार करू म्हणजे शत्रूंना तिने ठार केले. म्हणजे बघा, पाय कापल्यानंतर सुद्धा अश्विनी कुमारांच्या कृपेमुळे तिने पुन्हा पाय मिळवला आणि शत्रूंचा संहार केला. एतेन साहसेन सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता. तिच्या या साहस, धाडस, करेजमुळे ती वेदवाङ्मयामध्ये, वेदवाङ्मय म्हणजे लिटरेचर ऑफ वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद वगैरे,
वेद, आरण्यके, ब्राह्मणके वगैरे उपनिषदे या सगळ्या वेद वाङ्मयात ती खूप प्रशंसिता म्हणजे प्रेज्ड, तिची प्रशंसा केली गेली. तिच्या या धैर्यामुळे वेद वाङ्मयात तिची खूप प्रशंसा झाली. बहुधा म्हणजे खूप. विश्पलायाः शौर्यं तथा च अश्विनी कुमारयोः शस्त्रक्रिया कौशलं स्मरन्तु इति अस्मान् उपदिशति इतिहासः. विश्पलेचं शौर्य म्हणजे ब्रेवरी, तथाच त्याचप्रमाणे अश्विनी कुमारांची सर्जरी जी आहे, शल्यक्रिया कौशलम, एक्सपर्ट इन सर्जरी. स्मरंतु आपण आठवावी असा आपल्याला इतिहास, हिस्ट्री आपल्याला उपदेश करतो. कळलं? इतिहास आपल्याला असं सांगतो की विश्पलाचं शौर्य, त्याचप्रमाणे अश्विनी कुमारांचं सर्जरीचं कौशल्य हे आठवा, सतत लक्षात ठेवा असा इतिहास आपल्याला ॲडवाइस देतो. धडा समजला नीट? मोठा धडा आहे पण गोष्ट छान आहे. नेहमीप्रमाणे काय करायचं, ही गोष्ट आपल्या घरी आई, बाबा, बहीण, भाऊ नाहीतर स्वतःला आरशात सांगायची. म्हणजे आपल्याला नीट लक्षात राहते बर का. इंग्लिशमध्ये सांगा, मराठीत सांगा, कसंही. आता आपण हा धडा परत एकदा वाचूया. मी वाचते एक एक ओळ, तुम्ही मनातल्या मनात वाचा, चालेल का? हॅलो. बरं, याच्यातले काही शब्द वगैरे अडतायत का आधी ते मला विचारा आधी. शंका, शब्द काही अडतायत का बघा. नाही अडले ना शब्द? हा, तसं म्हणजे मी पुन्हा दोनदा सांगितले सावकाशपणे, पण मी आता काय करते, मी वाचते आणि तुम्ही मनातल्या मनात बोलाल का? नाहीतर म्यूट ठेवून मोठ्यांनी बोला, कसंही. खेलराजः नामो कश्चित नृपः विश्पला तस्य पत्नी सा यथा महाविदुषी आसीत् तथैव रणकुशला अपि आसीत्. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत्. सः विश्पलया सह सुखेन जीवति स्म. अथ कदाचित् शत्रवः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. महत् युद्धम् आरब्धम्. सेनायाः नायकः खेलराजः रणरंगं प्रविष्टवान्. विश्पला अपि रणरंगं प्रविष्टवती. भुवम् अवतीर्णा चामुण्डेश्वरी इव सा शत्रूणां
संहारं कृतवती। तस्याः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा शत्रवः अपि चकिताः अभवन्। एषा रणांगणात यावत् न निवार्यते तावत् जयः सर्वथा न प्राप्यते इति चिन्तयित्वा शत्रुसैनिकाः युगपत् आक्रम्य ताम् अवरुद्धवन्तः। शत्रुसैनिकाः ते असंख्याः आसन्। विष्फला तु एकाकिनी। तथापि तस्याः मनसि न भीतिलेशः अपि आसीत्। प्रत्युत द्विगुणितेन उत्साहेन युद्धं कृतवती। युद्धसमये शत्रुसैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः। अनन्तरम् इतः परम् एतस्याः कारणात् पीडा न भविष्यति इति निर्णयं कृत्वा ते शिबिरं प्रति गतवन्तः। हॅलो, लक्ष द्या. आता 1-2 मिनिट उरलेले आहेत. मी वाचतेय जेवढं होईल तेवढं. हां, पण हे गोष्ट घरी सांगायची, गृहपाठ हाच. यद्यपि विष्फल